हाय फ्रेंड्स, सखी विथ राखीमध्ये मी राखी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण एकदम झटपट आणि एकदम सोपी अशी भेंडीची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भेंडी कापून घ्यायची आहे, त्याचे 4 भाग करायचे आहेत आणि त्याला मध्ये कापून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। अशी भाजी तुम्ही कधी बनवली आहे का, किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीने भाजी बनवता ती नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा। त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आता ही पूर्ण भाजी आपली कापून झालेली आहे। चला आपण कृतीकडे वळूया। आता एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक मोठा कांदा मी चिरून परतवला आहे। कांदा स्किप केला तरीही काही हरकत नाही। त्यामध्ये टाकायचं आहे मीठ, हळद आणि मसाला। फक्त इतकंच वापरून ही भाजी इतकी टेस्टी होते आणि मस्त लागते ना। माझ्या मुलीला तर फार फार आवडते, मलाही आवडते। आता मस्तपैकी मसाला परतून घेतलेला आहे, त्यामध्ये आपण ही भेंडी टाकायची आहे आणि व्यवस्थित मसाला पूर्ण लावून घ्यायचा आहे। आता बघा, ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया। झाकण ठेवलं तरी भेंडी अजिबात चिकट होत नाही। 3 ते 4 मिनटं वाफवून घ्यायची, त्यानंतर झाकण काढून ते चांगले मिक्स करून घ्यायची। चांगली मिक्स करून झालेली आहे। आता झाकण बाजूलाच ठेवून आपण अशी भाजी शिजवून घ्यायची आहे आणखी 3 ते 4 मिनटं। बघा, ती आणखी 3 ते 4 मिनटानंतर भाजी व्यवस्थित शिजलेली आहे। अजिबात चिवट चिकट काही झालेलं नाही। लिंबू आणि कोकमसुद्धा टाकायची काहीच गरज नाही आहे। खूप छान मस्त आणि टेम्पटिंग दिसत आहे। अशीच भाजी तुम्हीसुद्धा एकदा करून बघा आणि खाल्ल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा की भाजी कशी झालेली आहे। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।